आला 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 कुठे आपले सबस्क्रायबर का मित्र आहेत. हा काय बोलतो माहितीये का मला, काय बोलतो, आता तू इस्तीचा किंग आहेस. धन्यवाद धन्यवाद. तिकडे कोण आहे करवीचा राजा आणि इकडे इस्तीचा राजा. तुला काय बोलायचं आहे? मला एवढंच बोलायचं आहे की आपल्या भावाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. तर नमस्कार, मी साटम. एकंदरीत करिरोडचा राजाचा तुम्ही स्थानाचा विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल करिरोडच्या राजापासून लालबाग परळच्या गणेशोत्सवाची सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट भौगोलिक दृष्ट्या सांगायचं झालं तर लोअर परळ स्थानक पश्चिम रेल्वेचं आणि मध्य रेल्वेचं करिरोड स्थानक या दोन्ही स्थानकांच्या मध्ये विराजमान आहे तो म्हणजे करिरोडचा राजा. त्यानंतर लागतो तो म्हणजे करिरोडचा कैवारी, मग तेजुकायचा राजा, त्यानंतर मुंबईचा राजा, मग पुढे लालबागचा राजा. एक टोक परळचा महाराजा धरून आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स किंवा फोर्टच्या दिशेने गेलात तर तिकडची दोन टोकं काळा चौकीचा महागणपती आणि चिंचपोकळीचा चिंतामणी धरून आहे, ज्याच्या अंतर्गत अख्खा लालबाग परळचा गणेशोत्सव समावलेला आहे. तर ही 4 टोकं तुम्हाला दिसतील. एकंदरीत मला अनुभव घ्यायचा होता त्यामुळे मला रेकॉर्ड जास्त करता आलं नाही आणि जो उत्साह असतो ना त्या उत्साहाच्या भरामध्ये आपल्याला काहीच सुचत नाही खरं सांगायचं झालं तर. एकीकडे वेगवेगळी वाद्य वाजत असतात, दुसरीकडे ग्रेड भेट होत असतात आणि ग्रेड भेटचा जो अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे मलबार हिलचा राजा असू दे, पंचशीलचा राजा असू दे, गोड गणपती असेल, म्हणजे हे जे सर्व कंपॅनियन्स एकमेकांचे ते एकमेकांना भेटतात त्यावेळेचा जो प्रसंग असतो ना तो व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा त्यापेक्षाही तो समोरासमोर पाहणं खूप वेगळी गोष्ट आहे. आणि हो, आगमनाचा जसा ट्रेंड आहे त्याचबरोबर अजून एक ट्रेंड सध्या खूप जास्त व्हायरल होतोय तो म्हणजे आज दहीहंडीचा सण कधी गणेशोत्सवामध्ये सामील झाला हे आपल्याला कळलंच नाही. आणि आता सर्रास प्रत्येक मंडळासाठी कुठलं ना कुठलं गोविंदा उत्सवाचा मंडळ सलामी द्यायला कायमच तत्परतेने तयार असतं. बाकी पोलिसांना सलाम, पोलिसांमुळेच ह्या सर्व गोष्टी यशस्वीरित्या पार पडत आहेत. बाकी ठीक 7 वाजता नगर भ्रमंती करून करिरोडचा राजा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला, जे की एकंदरीत लालबाग परळच्या गणेशोत्सवाचा सुद्धा मुख्य प्रवेशद्वार आहे. बाकी त्यानंतर एकदा करिरोडचा राजा आपल्या मंडपाच्या दिशेने निघायला लागला की मग सुरू होतो खरा जशन. ते म्हणजे तुम्ही त्याला गणपती डीजे नाईट म्हणा, ट्रान्स गणपती फेस्टिवल म्हणा, रेनबो फेस्टिवल म्हणा, भारतामधला किंवा मुंबईतला, काही त्याला नाव द्या. मी ह्या सर्व गोष्टीचा आनंद घेत असताना एक 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक काढला. अर्धच आगमन सोडून कुठे चाललोय माहिती आहे का? इथेच गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे गोविंदा निमित्ताने. तर पाहूया, थोडीशी झलक पाहायला चाललो. आणि हीच सर्वात मोठी माझी चूक होती का त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा. एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं?